बऱ्याच वेळेस थोरा मोठ्यांच्या मुखातून आपण प्रारब्ध हा शब्द ऐकलाच असेल. पूर्वजन्मी केलेली कर्म जी ह्या जन्मी फळरूपाने प्राप्त होतात त्यालाच प्रारब्ध असे म्हणतात. बरे वाईट दोन्ही प्रकारची कर्माचे फळ या जन्मात मिळत असतं. त्यामुळे जीव सुख दुःख भोगत असतो. सगळं व्यवस्थित चाललेलं असतानाच अचानक काहीतरी वाईट घडणे यालाच प्रारब्ध म्हणतात. अचानक धनलाभ होऊन श्रीमंत होणे हे सुद्धा प्रारब्धाचे लक्षण आहे. पूर्वजन्मी उत्तम काम करणाऱ्यास उत्तम फळप्राप्ती होते, अधम काम करणाऱ्यास वाईट फळप्राप्ती होते. प्रारब्धाशिवाय फळप्राप्ती होत नाही. धावपळ मेहनत करून जर फळप्राप्ती होत असती तर रस्त्याच्या कडेला दगड फोडणारे सगळ्यात जास्त मेहनत करतात. पुरुषार्थसुद्धा प्रारब्धाला मदत करत असतो. अध्यात्मात प्रगती करायची असेल तर प्रथम प्रारब्ध शुद्धी करावीच लागते. प्रारब्ध शुद्ध केल्याशिवाय अध्यात्मात कधीही प्रगती होत नाही. प्रारब्धाचे तीन मुख्य भेद आहे. संचित मानवाच्या चित्तामध्ये पूर्वीच्या हजारो जन्मांचे संस्कार साठलेले असतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या हजारो जन्मांतील कर्माचे व वासनांचे गाठोडे या चित्तामध्ये साठलेले असते. या गाठोड्याला संचित असे म्हणतात. प्रारब्ध संचितामधून ह्या जन्मी जे काही मानवाने भोगायचे आहे त्याला प्रारब्ध असे म्हणतात. या प्रारब्धानुसारच माणसाला बुद्धी होत असते, म्हणून बुद्धी कर्मानुसारणी म्हटले जाते. क्रियमान ह्या जन्मी मनुष्य जे काही कर्म करतो त्या कर्मास क्रियामान कर्म म्हणतात. अर्थात हे क्रियामान कर्म पुन्हा संचितात जमा होत असते व संचिताचे गाठोडे वाढतच असते. म्हणून प्रत्येक कर्म करताना नीट विचार करून कर्म करावे व आपल्याला पाप लागणार नाही याचीही दक्षता घ्यावी. संचित, प्रारब्ध आणि क्रियामान यांचे कार्य कसे चालते ते पुढील उदाहरणावरून लक्षात येईल. समजा एखाद्या मनुष्याने त्याला आपण डॉक्टर व्हावे असे वाटू लागले, याला म्हणतात प्रारब्ध. हे प्रारब्धच त्याला डॉक्टर होण्याची प्रेरणा देत राहतं व मला डॉक्टर व्हायचे आहे अशी तीव्र इच्छा त्याच्या मनात निर्माण होते. डॉक्टर होण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. तो खूप मन लावून अभ्यास करू लागतो व एक दिवस डॉक्टर बनतो. याला म्हणतात क्रियामान. आजही भारतात असे ज्योतिष आहेत की जे कुंडली पाहताच डॉक्टर होणार की वकील होणार, इंजिनियर होणार की आचार्य होणार हे अचूक सांगतात. मानवी जीवनातील सर्व गोष्टी या प्रारब्धाधीन आहेत व अध्यात्मात प्रगती जर हवी असेल तर मुळावर घाव घालणे अतिशय आवश्यक असते. ही प्रारब्ध शुद्धी कशी करायची हे आता पाहूयात. दररोज किमान 2 तास जप किंवा एखाद्या स्तोत्राचे पाठ करायला हवेत. 1 तास सकाळी व 1 तास संध्याकाळी. या साधनेने हळूहळू प्रारब्ध शुद्धी व्हायला सुरुवात होते. आपल्या उत्पन्नातील किमान 20% रक्कम दानधर्मात खर्च करायला हवी. याने प्रारब्धाची शुद्धी होते व लक्ष्मी स्थिर होते. दानाने धनाची वृद्धी होते व केलेल्या कार्यात यश प्राप्त होते. वेद, शास्त्रे व 18 पुराणे ह्या सर्वांमध्ये दानाचा महिमा वर्णन केलेला आहे. सर्वसाधारण ईश्वरी महिमा असा आहे की एखाद्या घराण्यामध्ये लक्ष्मी जास्तीत जास्त 60 वर्ष राहते. घराण्यातील पूर्वज जर जास्तच पुण्यवान असतील तर लक्ष्मी 75 वर्षापर्यंत सुद्धा राहते. या कालावधीत पुण्याईचा क्षय होत असतो. घराण्यामध्ये कोर्ट कचेऱ्या, भांडणे, कलह, पिशाच, शक्तीचा उपद्रव अशा प्रकारचे त्रास सुरू होतात. शेवटच्या 10-20 वर्षात सर्व संपून जाते. दारिद्र्य, अहंकार, अज्ञान व मूर्ता यांच्या खाईत ते घराणे लोटले जाते. लक्ष्मी निघून जाते व अहंकार, दारिद्र्य व दुर्गुण घराण्यात शिल्लक राहतात. धन, यश, कीर्ती, ऐश्वर, विद्या, सत्ता, सौंदर्य, सामर्थ्य या सर्व गोष्टी पूर्वपुण्याईने प्राप्त होत असतात व पूर्वपुण्याई ही दैनंदिन मानवी जीवनामध्ये रोजच खर्च होत असते. याकरिता पुण्याई सतत वाढवित राहणे आवश्यक असते. ईश्वर चिंतन व दान याने पुण्याई वाढत राहते. म्हणून सतत ईश्वर चिंतन व दान करत राहायला हवे. धनवानांना या चंचल लक्ष्मीवर कधीही विश्वास ठेवू नका. अहंकार, घमेंड, स्वार्थ व लोभ अशा अनेक दुर्गुणांना बरोबर घेऊन ही लक्ष्मी आपल्या घरी येते व ती जेव्हा जाते तेव्हा अनेक दुर्गुणांना आपल्या घराण्यात सोडून जाते असे विद्वान लोकांचे म्हणणे आहे. परंतु खरी गोष्ट अशी आहे की अपुऱ्या पुण्याईमुळे धन आल्यानंतर माणसाला अहंकार होतो व अहंकार सर्व दुर्गुणांना जन्म देतो. भरपूर पुण्याई असेल तर खऱ्या अर्थाने लक्ष्मी प्रसन्न होते व लक्ष्मी प्रसन्न झाली असता ही पारमार्थिक उन्नती होते. अपेक्षा हे सर्व दुःखांचे मूळ आहे. कोणाकडून कसलीही अपेक्षा करू नये. अगदी परमेश्वराकडून कसलीही अपेक्षा करू नये. अध्यात्मात प्रगती होण्यासाठी निरपेक्षता या गुणाची जोपासना करणे अत्यंत आवश्यक असते. निस्वार्थ बुद्धी जेव्हा परिपक्व होते तेव्हा तिला निरपेक्षता म्हणतात. निरपेक्षतेने अखंड समाधान प्राप्त होते. अंतःकरण इतके विशाल होते की प्रत्यक्ष परमेश्वर हृदयात येऊन राहतो. अशा विशाल हृदयाच्या भक्तांविषयी श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, यया परिपार्था माझिया भजनी असतात तरी तया ते मी माथा मुकुट करी. अथवा देखे साधक निगुणी जावे मागा माऊला, पाऊलांची ओळ राहे ते ठाई ठाई होय आणि मादिकम. रामकृष्ण हरी.